कानपूरमध्ये घडलेली ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. नमस्कार, मी आरती कांबळे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. रविवार 19 एप्रिलच्या पहाटे सुमारे 4:30 वाजता पोलिसांना एक धक्कादायक फोन आला. फोन मिळताच पोलीस त्रिमूर्ती अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर G4 मध्ये पोहोचले. दरवाजा उघडताच आतलं दृश्य पाहून सगळेच हादरले. बेडजवळ जमिनीवर 2 जुळ्या मुलींचे मृतदेह पडलेले होते आणि त्याच खोलीत त्यांच्या वडिलांना, शशीरंजन मिश्रा, शांतपणे बसलेले पाहून पोलीसही थबकले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा फोन स्वतः त्या वडिलांनीच पोलिसांना केला होता. त्यांनी फोनवर कबुली दिली होती, मी माझ्या 2 मुलींची हत्या केली आहे, चाकूने त्यांचा गळा कापला. हा प्रकार ऐकून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला. एक बाप जो आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता, तोच आपल्या मुलींचा जीव कसा घेऊ शकतो? पोलिसांनी जेव्हा पत्नी रेश्मा हिची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. रेश्माने सांगितले की 2014 साली दोघांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर त्यांना रिद्धी आणि सिद्धी नावाच्या जुळ्या मुली झाल्या. वय 11 वर्ष आणि एक 6 वर्षांचा मुलगा देखील आहे. पण लग्नानंतर सर्व काही सुरळीत नव्हते. पती वारंवार दारू पिऊन घरी येत असे, मारहाण करत असे आणि शिवीगाळ करत असे. तो नेहमी म्हणायचा, तू तुझ्या मुलाला घेऊन इथून निघून जा, मुलींची जबाबदारी मी घेईन. घरात 6 CCTV कॅमेरे लावलेले होते आणि त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तो सतत नजर ठेवत होता. मुलींना वेगळ्या खोलीत ठेवले जायचे आणि रेश्माला त्या खोलीत जाण्याचीही परवानगी नव्हती. घटनेच्या रात्री मुलींनी जेवण केलं आणि त्या त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या. रेश्मा कॅमेऱ्याद्वारे सगळं पाहत होती. रात्री सुमारे 2:30 वाजता शशी कोणाशी तरी फोनवर बोलत होता. यानंतर तो एका मुलीला बाथरूममध्ये घेऊन गेला. थोड्या वेळाने तिला पुन्हा खोलीत आणलं. नंतर खोलीची लाईट बंद झाली आणि सगळीकडे शांतता पसरली. रेश्माला वाटलं सगळी झोपली असती आणि तीही झोपली. पण सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा घरात पोलीस होते. तिला सांगण्यात आलं की तिच्या 2 मुलींची हत्या झालीये. रेश्माच्या मते पतीला तिच्यावर संशय होता. तिच्या चारित्र्यावर तो प्रश्न उपस्थित करत होता. याच संशयातून तो मुलींना आईपासून दूर ठेवत होता आणि सतत नजर ठेवत होता. काही वेळा रेश्मा माहेरीही गेली होती. सुमारे 9 महिने ती मुलींशिवाय राहिली, पण शेवटी मुलींसाठी परत आली. पोलिसांच्या तपासात समोर आलं की 2 मुलींच्या गळ्यावर वाराचे निशाण होते. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पण अजूनही एक प्रश्न अनुत्तरित आहे. त्या 2 तासांमध्ये असं काय घडलं ज्यामुळे एक बाप एवढा निर्दयी झाला? ही घटना प्रत्येकाच्या मनाला हादरवून टाकणारी आहे. अशा घटनांनी समाजातल्या नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करा, कारण आम्ही घेऊन येतो प्रत्येक गुन्ह्याच्या मागचं खरं सत्य, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.